नमस्कार. ब्राईट माइंड्स अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालाची चर्चा करतोय. आजचा हा तिसरा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या प्रकरणावर जो आहे लोकसंख्या चर्चा करणार आहोत. येणाऱ्या राज्यसेवा पूर्व आणि कंबाईन पूर्व सर्वच परीक्षांसाठी हे खूप महत्त्वाचं प्रकरण, कारण याच्यामध्ये 2021 मध्ये जर जनगणना झाली असती तर लोकसंख्या किती आढळली असती, अशा काही प्रक्षेपित लोकसंख्या दिलेल्या आहेत. तर त्याचे आकडे आपल्याला थोडेसे हायलाईट करायचे आहेत. मुद्दा आहे महत्त्वाचा इथे, प्रक्षेपित लोकसंख्या, पॉप्युलेशन प्रोजेक्शन. भारताचे महानिबंधक जे गृह मंत्रालयाअंतर्गत आपण जी दशवार्षिक गणना करतो, तर भारताचे महानिबंधक यांचे कार्यालयामार्फत दशवार्षिक जनगणना करण्यात येते. 1872 पासून आपण ते सुरू केलेलं. 2011ची जनगणना ही स्वातंत्र्यानंतरची 7वी आणि अखंडित मालकीतील 15वी जनगणना होती. प्रश्न विचारले गेलेले आहेत. जनगणनेमधून लोकसंख्येच्या सामाजिक, लोकसंख्याशास्त्रीय आणि आर्थिक बाबींबद्दल विविध स्तरावर माहिती प्राप्त होते. 10 वर्षानंतरच ती प्राप्त होते आणि कोविडमुळे 2021 मध्ये जनगणना होऊ शकली नाही. तर ती किती राहू शकली असती असे काही आकडे दिलेले आहेत. आणि आता 2011 ते 2036 असा एक पॉप्युलेशन प्रोजेक्शन असा एक अहवाल प्रकाशित केलेला आहे राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाने. त्याच्यावरचे आकडे जर विचारात घेतले तर 2021 मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या 12.44 कोटी राहू शकली असते. हा आकडा आता पाठ करून ठेवा. 12.44. ठीक आहे. मुळात ही लोकसंख्या आपण वर बघितले की 11.24 कोटी 2011 मध्ये होती. 11.24 कोटी वरनं ती 12.44. ठीक आहे. 11.24 कोटी वरनं ती 12.44 कोटी या 10 वर्षांमध्ये होण्याची शक्यता होती. ठीक आहे. भारताची लोकसंख्या जी 121 कोटी भरलेली 2011 मध्ये, ती 136 कोटीपर्यंत जाण्याची शक्यता होती. उत्तर प्रदेश नेहमीप्रमाणे पहिल्या क्रमांकावर तब्बल 23 कोटी उत्तर प्रदेश राज्याची लोकसंख्या राहू शकत होती. प्रक्षेपित लोकसंख्या असा हा तक्ता आहे. रिपीट करतो, महाराष्ट्राची लोकसंख्या 12.44 कोटी राहू शकत होती. वयोगट निहाय प्रक्षेपित लोकसंख्या पण दिलेली आहे. जसं मी आत्ता सांगितलं की 11.24 हे इथे दिसतंय. 11.24 कोटीवरनं 12.44 कोटी लोकसंख्या जर होणार आहे किंवा झाली असावी 2021 मध्ये, आणि जर 0 ते 4 वर्ष वयोगट किंवा 15 ते 59 किंवा 60च्या पुढे असे जर वयोगट विचारात घेतले तर 2011च्या जनगणनेनुसार आणि 2021च्या प्रक्षेपित लोकसंख्येनुसार आपल्याला असं जाणवलं असतं की हा जो वयोगट आहे आणि हा जो वयोगट आहे, म्हणजे 15 ते 29 या वयोगटामध्ये 3.16 कोटी लोक भरले होते. ते आता 3.24 कोटी होऊ शकत होते. आणि 15 ते 59 मध्ये 7.11 कोटी लोक, जे 8.29 कोटी लोक होऊ शकत होते. तर या दोन्ही वयोगटामध्ये वाढ होण्याची शक्यता राहिली असते. म्हणजे जो पिरामिड आहे तो मध्यभागी, पॉप्युलेशन पिरामिड हा मध्यभागी फुगीर आपल्याला जाणवला असता. बाकी 0 ते 4 वयोगटातली जेवढी 95 लाख मुलं आहेत ती 84 लाखावर आली असती. बरोबर. आणि पुन्हा 5 ते 9 सुद्धा घटली, 10 ते 14 पण घटलेली आहे. इवन 60+ जी लोक आहेत ती पण घटलेली आहे. असे काही आकडे आपल्याला याच्यामध्ये दिसतात. तर एवढं आपल्याला लक्षात येईल आता की 15 ते 29 आणि 15 ते 59 या वयोगटातील लोकसंख्येचं प्रमाण, लोकसंख्या ही वाढलेली सापडली असते आपल्याला 2021 मध्ये. पुढे मग नेहमीप्रमाणे जनगणना 2011 हे आकडे इव्हन आपले ते पाठ पण झाले असतील. 2011च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या 11.24 कोटी आणि अखिल भारताच्या लोकसंख्येमध्ये लोकसंख्येच्या ती 9.3% होती. ठीक आहे. हे आकडे आपण वर पण तक्त्यांमध्ये बघितलेले आहेत. 11.24 कोटी महाराष्ट्रामध्ये लोक राहतात आणि महाराष्ट्रामध्ये भारतातले 9.3% लोक राहतात. रिपीटेडली वरचे तक्त्यामध्ये आपण ते बघितलेलंच आहे पहिल्या व्हिडिओमध्ये. हे परत आता ते डिटेलमध्ये येतात. महाराष्ट्र हे देशामध्ये उत्तर प्रदेशानंतर 19.98, जे 23 कोटीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेले देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य होते. आणि निवडक राज्यांमध्ये 2011 मध्ये किती लोकसंख्या होती? ठीक आहे, 121 कोटी,
हायलाईट पण होत नाही आता. ओके, मी गोल करतो त्याला. 121 कोटी लोकसंख्या भरली 2011मध्ये. 11.24 कोटी महाराष्ट्राची भरली. उत्तर प्रदेशाची 19.98 कोटी भरली. ओके, महाराष्ट्राची व भारताची जनगणनांवर आधारित लोकसंख्या परिशिष्ट 2.1 मध्ये खाली एक परिशिष्ट दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आणखी वेगवेगळे आकडे पण दिलेले आहेत. ग्रामीण नागरी असे पण आकडे दिलेले आहेत. लोकसंख्या पुन्हा राज्यातील लोकसंख्या 2011 जनगणनेनुसार 11.23 कोटी. त्यापैकी 54.1% लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये, सिलेक्ट करतोय होत नाही. ठीक आहे, 54.1% लोकसंख्या ही ग्रामीण भागात आणि 45.9% लोकसंख्या शहरी भागामध्ये राहते. ठीक आहे, आपण बघितलं. विभाजन पूर्व ठाणे हा जिल्हा, त्याच्यामध्ये सर्वाधिक 110.60 लाख म्हणजे 1.10 कोटी लोक राहत होते. सर्वात कमी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, हे आपण बघितलेलं आहे. इव्हन महसूल विभागनिहाय लोकसंख्या पण दिलेली आहे. आपण बघूया 2011. ठीक आहे, जर 11.23 म्हणजे 11.24 कोटी जर राज्याची लोकसंख्या आहे, तर सर्वाधिक लोकसंख्या कोकण भागामध्ये 286. ठीक आहे, म्हणजे कोकण भागामध्ये सर्वाधिक लोकसंख्या राहते पहिल्या क्रमांकावर. दुसरं शोधू आपण 234 पुणे महसूल विभागामध्ये. 3 नंबर छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद विभागामध्ये. 3, 4 सापडते आपल्याला नाशिक विभागामध्ये. 5 नागपूर आणि 6 अमरावती. ठीक आहे, तर लोकसंख्येनुसार आपण जर विभागनिहाय घेतलं तर आपल्याला हा क्रम सापडतो. सर्वाधिक लोकसंख्या कोकण विभागामध्ये, सगळ्यात कमी अमरावती विभागामध्ये आहे. अनुसूचित जातींची लोकसंख्या हा पण प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, अजूनमधून विचारला पण गेलेला आहे. 2011 नुसार राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकसंख्या 1.33 कोटी आहे. हे आपण पहिल्या तक्त्यामध्ये बघितलेलं आहे. आणि अनुसूचित जातीतील सर्वाधिक लोक पुन्हा ग्रामीण भागामध्ये राहतात, 56.5. ठीक आहे, तर ते साहजिकच आहे. सर्वाधिक पुणे जिल्ह्यात आहे, हा प्रश्न विचारला गेलेला आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्वाधिक लोकसंख्या पुणे जिल्ह्यात असून नंदुरबार जिल्ह्यात सर्वात कमी आहे. ते पण महसूल विभागनिहाय दिलेलं आहे. एवढं ते करायची गरज नाही. तरी जाता जाता आपण हे पण सापडू शकतो आपल्याला की 30 म्हणजे पुणे, आणि ते वरच आलंच आहे, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे पुणे विभागात पण सर्वाधिक. अनुसूचित जमाती 1.5 कोटी लोकसंख्या आहे अनुसूचित जमाती. पुन्हा 85% तब्बल अनुसूचित जमाती लोकसंख्या ग्रामीण भागात आहे. सर्वाधिक ठाणे जिल्ह्यात आहे, सर्वात कमी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. ठीक आहे, एव्हाना आपण वाचून पाठ पण झालेलं आहे. विभागनिहाय विचारात घेतलं तर नाशिक विभागात सर्वाधिक अनुसूचित जमातीची लोकसंख्या आढळते, जवळपास 43 लाख. लोकसंख्येची घनता, मध्यंतरी लोकसंख्येच्या घनतेवर खूप प्रश्न विचारले गेलेले आहेत. 2011च्या जनगणनेनुसार 365 लोकसंख्या घनता आहे. सर्वाधिक घनता मुंबई उपनगर 20,980, जी दिल्ली केंद्रशासित प्रदेशापेक्षा पण जास्त आहे. आणि सर्वात कमी गडचिरोलीमध्ये. महसूल विभागनिहाय बघितलं तर कोकणमध्ये सर्वाधिक लोकसंख्या घनता आहे, तब्बल 931. दशवार्षिक वृद्धी दर, आपण एरवी सगळे आकडे बघितलेले आहेत. इथे विभागनिहाय दिल्यामुळे आणखी वेगळे आकडे पण येत आहेत आणि वेगळे प्रश्न पण निर्माण होत आहेत. ठीक आहे, जेव्हा केंद्रामध्ये 17.7% लोकसंख्या वाढली, तेव्हा इथे 16% वाढली राज्यामध्ये. 2001 ते 2011 लक्षणीय घट दिसून येते. दशवार्षिक म्हणजे 22.7 दशवार्षिक वाढ होते, ती 16 वर आलेली आहे. सर्वाधिक वृद्धी दर ठाणे
विभाजनपूर्व ठाणे 36%. आणि मुंबई शहरामध्ये लोकसंख्या कमी झाली -7.6. इथे पुन्हा आकडा बघितला आपण तर सर्वाधिक आकडा 19.9 औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर या महसूल विभागामध्ये दशवार्षिक वृद्धी दर सर्वाधिक होता 19.9. महाराष्ट्रातील लोकसंख्येचा वृद्धी दर आणि महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येची टक्केवारी हे विचारलं जातं. हा आकडा विचारला गेलेला आहे 45.2. मी वर तक्त्यांमध्ये सुद्धा हे आकडे सांगितलेले आहेत. 2011च्या जनगणनेनुसार 45.2% लोकसंख्या आपली नागरी लोकसंख्या आहे. जेव्हा आपण बघितलं 16% लोकसंख्या वाढलेली 2001 ते 2011, ती नागरी भागामध्ये 23.6% वाढलेली, ग्रामीण भागामध्ये 10.4% वाढलेली आहे. म्हणजे ग्रामीणची लोकसंख्या कमीने वाढलेली आहे. तर ते स्थलांतरामुळे हा परिणाम आपल्याला सापडू शकतो. पुढे नागरीकरण 45.2% लोकसंख्या आपण आता बघितलं नागरी लोकसंख्या आहे, जी 42.4 होती 2001च्या जनगणनेनुसार. मुंबई उपनगर जिल्ह्यात सर्वाधिक नागरी लोकसंख्या सापडते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वात कमी नागरी लोकसंख्या सापडते. पुन्हा इथे कम्पेअर केलं तर कोकण असा विभाग आहे की जिथे तब्बल 78% लोकसंख्या नागरी लोकसंख्या आहे, अर्थात ती मुंबईमुळे. पुन्हा स्त्री पुरुष प्रमाण 929 लिंग गुणोत्तर आणि 0 ते 6 वयोगट घेतला तर फक्त 894. ठीक आहे, हे पण आकडे आपले एव्हाना पाठ झालेले आहेत. स्त्री पुरुष प्रमाण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहे, बरोबर, आणि सर्वात कमी मुंबई शहर फक्त 832. हे आकडे पण आपण रिवाइज केलेले आहेत. बालकांमधील मुलामुलींचे प्रमाण म्हणजे हे जे खालचं आहे 894, त्याच्यामध्ये गडचिरोलीमध्ये सर्वाधिक आहे आणि सर्वात वाईट परिस्थिती बीड आणि मी सांगितल्याप्रमाणे जळगाव. तर बीडमध्ये 807च मुली आहेत 1000 मुलांच्या मागे, 0 ते 6 वर्षे वयोगट. विभागनीय बघू आपण. 929 जेव्हा लिंग गुणोत्तर आहे तर सगळ्यात कमी लिंग गुणोत्तर कोकणचं आहे 894. ठीक आहे, 8 आकडा 900च्या खाली येऊन गेलेला आहे. इथे बघू आपण 870 छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये मुलींचं प्रमाण कमी आहे 870 फक्त. साक्षरता दर 82.3% साक्षरता आहे महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, हा व्हिडिओ परत बघायचा तुम्हाला, म्हणजे तो आणखी चांगलं पक्क लक्षात राहील. सर्वाधिक साक्षरता दर मुंबई उपनगर आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वात कमी साक्षरता आहे. ठीक आहे, मी तसं लक्षात ठेवायला सांगितलं. मुंबई उपनगर, केरळ, नंदुरबार, बिहार. आणखी काही आकडे दिलेले आहेत. स्त्री प्रमुख असलेली कुटुंब 2001 आणि 2011 नुसार राज्यातील स्त्री प्रमुख असलेल्या कुटुंबांची संख्या अनुक्रमे 19.76 लाख आणि 25.12 लाख होती. जनगणना 2011 नुसार स्त्री प्रमुख असलेल्या कुटुंबांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक आहे आणि बीड जिल्ह्यात सर्वात कमी आहे. म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये पुरुष प्रधान कुटुंब जास्त सापडतात, स्त्री प्रधान कुटुंब कमी सापडतात बीडमध्ये. मग ते वरचं लिंग गुणोत्तराची लिंकिंग आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्त्री प्रमुख असलेल्या कुटुंबाची संख्या सर्वाधिक जास्त आहे, तब्बल 25.3%. हे पण इथे आणखी जास्त डिटेल घेण्याची गरज नाही. राज्यामध्ये 10.3% कुटुंब असे आहेत की जिथे स्त्री प्रमुख आहेत. उरलेले 90% जवळपास कुटुंब असे की तिथे पुरुषच प्रमुख आहेत. आणखी कार्य सहभाग दर असा पण एक मुद्दा आहे. कार्य सहभाग दर म्हणजे वर्क पार्टिसिपेशन रेट. म्हणजे जर तो 44 आहे, याचा अर्थ असा की 100रातले जवळपास 44 लोक हे काम करण्यास पात्र आहेत. म्हणजे एकतर त्यांना काम मिळालं किंवा काम मिळालेलं पण नाही, पण ते काम करू शकतात असं त्याचा अर्थ होतो. 100पैकी 44 एवढा
वर्क पार्टिसिपेशन रेट असं त्याला म्हटलं जातं. तर हा गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त आहे आणि मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सर्वात कमी आहे असं त्यांनी सांगितलं. पुन्हा विभाग निहाय विचारात घेतलं तर नाशिक विभागामध्ये सर्वाधिक जास्त आहे कार्यसहभाग दर. 44 आहे एवढंच सध्या आकृती लक्षात ठेवू. स्त्रियांचा कार्यसहभाग दर तर तो जनरली जेव्हा इथे 44 आहे तर स्त्रियांचा 31च आहे. म्हणजे 100 स्त्रिया विचारात घेतल्या तर 31 स्त्रियाच या काम करू शकतायत, काम करण्यास पात्र आहेत. काम एक आयतर मिळालं किंवा मिळालेलं नाही आहे. गडचिरोलीमध्ये पुन्हा तो सर्वाधिक आहे आणि मुंबई उपनगरामध्ये सर्वात कमी आहे. कुटुंबांसाठी सुविधा. आता हे जे काही तक्ते आहेत 2011च्या जनगणनेचे, याच्यावर जेव्हा जनगणना झाली होती त्याच्यानंतर 2013, 14, 15, 16च्या प्रश्नपत्रिकांमध्ये या कुटुंबांसाठीच्या सुविधांवर बरेचसे प्रश्न विचारले गेलेले होते. आता विभागनीय आहेत पण तक्ते याच्यामध्ये या अहवालात दिलेले आहेत. तिथे काही मुद्दे सापडतात का, तर खूप जास्त डीपमध्ये जाण्याची गरज नाही. आपण जस्ट महाराष्ट्राचे जे टोटल आकडे आहेत ते आकडे फक्त आपण विचारात घेऊया. मुद्दा आहे पिण्याच्या पाण्याची उपलब्धता. तर पिण्याचे पाणी परिसरात उपलब्ध असणाऱ्या कुटुंबांची संख्या 49% आणि परिसराबाहेर 40% कुटुंब, म्हणजे जवळपास 40% कुटुंबांना पाणी घेण्यासाठी परिसराच्या बाहेर जायला लागतं. ठीक आहे. मग परिसरात आलं, मग नळाने आलं, म्हणून हर घर जलचे नल वगैरे वगैरे ते बऱ्याचशा नंतर योजना आहेतच. पण एवढा हा मुद्दा आपल्याला यालाच गोल करू आपण. 40% कुटुंबांना पाणी आणायला घराच्या बाहेर जायला लागतं 2011च्या जनगणनेनुसार. शौचालय सुविधा 46.9% लोक शौचालयासाठी परिसराच्या बाहेर जातात, एक तर सार्वजनिक शौचालयामध्ये किंवा मग उघड्यावर. जवळपास 47% परिसराबाहेर शौचालय सुविधा उपलब्ध आहे. सांडपाणी व्यवस्थापन, बंद गटारे, उघडी गटारे आणि गटार नाही 32.5% कुटुंब त्यांना सांडपाण्याच्या व्यवस्थापनाचं गटारच नाही अवेलेबल. ठीक आहे. गोल करत नाही मी, खूप जास्त महत्त्वाचं नाही आहे. प्रकाशाचे स्रोत. प्रकाश योजना नसलेली 0.9%, वीज असलेली 83.9% कुटुंब आहेत. अजूनही केरोसिनची दिवाबत्ती जाळत आहेत आणि इतर काहीतरी जाळत आहेत. 83.9% लोकांच्याच कुटुंबांमध्ये वीज पोचलेली होती. बाकी इतर कुटुंब विजेसाठी वेगवेगळ्या पर्यायांचं, आणि 1% घरांमध्ये तर वीजच नव्हती, प्रकाश नव्हता. स्वयंपाकासाठी इंधन हा आणखी खूप महत्त्वाचा मुद्दा. LPG 2011च्या जनगणनेनुसार केवळ 43% लोकांकडेच LPG होता. म्हणून मग राजीव गांधी LPG वितरण योजना आधीची आणि नंतरची मग आपण उज्ज्वला योजना बघतो, तर 43.4% कुटुंबांकडेच LPG जोडणे आपल्याला सापडते. 1% घरांमध्ये तर स्वयंपाक होत नाही. बँकिंग सेवा 68.9% कुटुंबांकडे बँकिंग सुविधा लाभ घेणाऱ्यांची संख्या होती. ठीक आहे. उरलेले मग जनधन योजना. झोपडपट्ट्यातील लोकसंख्या हा पण प्रश्न विचारला गेलेला आहे. झोपडपट्ट्यातील लोकसंख्येचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक, म्हणजे देशभरामध्ये झोपडपट्ट्यात जेवढी लोक राहतात त्यातले 18.1% लोक महाराष्ट्रामध्ये आहेत. भारतातील झोपडपट्ट्यातील लोकसंख्या 6.55 कोटी आहे. त्यातले 18.1% लोक महाराष्ट्रात, नंतर आंध्र प्रदेश, नंतर पश्चिम बंगाल. ठीक आहे. म्हणजे अनुक्रमे मुंबई, आंध्र प्रदेशमध्ये हैदराबाद असेल आणि पश्चिम बंगाल कोलकाता असेल. झोपडपट्ट्यांमधील कुटुंबांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा एक वेगळा तक्ता दिलेला आहे, एवढं डीपमध्ये जाण्याची गरज नाही. वर जे म्हटलं होतं ना एका पॅरेग्राफमध्ये की परिशिष्ट खाली एक दिलेलं आहे बाबा, तर ते हे परिशिष्ट आहे. महाराष्ट्र आणि भारत असे कम्पेअर केलेले आकडे आहेत आणि हे आकडे आपण वरच्या आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. तर लोकसंख्या जी आपली 11.24 कोटी भरलेली आता, ती कशी कशी वाढलेली ते दिलेलं आहे. भारताची लोकसंख्या 121 कोटी. भारतात 17.7% लोकसंख्या वाढली, ती महाराष्ट्रामध्ये 16% वाढली.
बरोबर. साक्षरता जी 73 आहे तिकडे ही आपली 82.3 आहे. आणि ती कशी वाढत गेली, कसे बदल होत गेले ते दिलेलं आहे. ग्रामीण आणि नागरी लोकसंख्या याच्यावरून पण प्रश्न विचारले जातात. ग्रामीण आणि नागरी लोकसंख्या 11.24 कोटीपैकी 6 कोटी ग्रामीण, 5 कोटी नागरी, हे पण आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. पुरुष 5.8 आणि स्त्रिया 5.4 कोटी आहेत. 45.2 नागरी लोकसंख्येचं प्रमाण विचारला गेलेला प्रश्न आहे. 929 लिंग गुणोत्तर आहे. 365 लोकसंख्या घनता आहे. पुन्हा जिल्हानिहाय लोकसंख्या दिलेली आहे. ठीक आहे. जे खूप प्रॉमिनंट वाटतात मुद्दे मला तेवढेच फक्त गोल करतो. त्यातले गोल केलेले मुद्दे की ठाण्याची लोकसंख्या सर्वाधिक जास्त. 3 जिल्हे आहेत जिथे दशवार्षिक वाढ ही ऋणात्मक होती. ठीक आहे. साक्षरता दर सर्वात कमी नाशिक विभाग, कोकण विभाग, नंदुरबार. आणि बालकांमधील बीड मला जे हायलाईट करायचं ते 807. ठीक आहे. बाकी आकडे मग हे इथे दिलेले जातात. इव्हन आपण विभागनिहाय आकड्यांचे पण वर चर्चा केलेली आहे. आपण आता सगळे जे गोल केलेले ते परत एकदा रिवाइज करू आणि व्हिडिओ संपवू. आपण दुसरं प्रकरण बघतोय, लोकसंख्या. 7वी स्वातंत्र्यानंतरची एकूणातली 15वी जनगणना. प्रक्षेपित लोकसंख्या 2021 मध्ये 12.44 कोटी लोकसंख्या राहू शकत होती. 11.24 ची वाढून भारताचे 136.30 कोटी राहू शकत होते. 15 ते 29 किंवा 15 ते 59 या वयोगटातील लोकसंख्या वाढलेली सापडली असती. बाकी सर्व लोकसंख्या कमी झालेल्या सापडल्या असत्या. 11.24 कोटी आहे. भारताच्या 9.3% लोक महाराष्ट्रामध्ये राहतात. जर लोकसंख्येनुसार जर विभागनिहाय क्रम लावला तर कोकणात सर्वाधिक, त्याच्यानंतर पुणे, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग, त्याच्यानंतर नाशिक, मग नागपूर आणि सगळ्यात शेवटी अमरावती असं आपल्याला सापडलं. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक, सिंधुदुर्गमध्ये सर्वात कमी लोकसंख्या. अनुसूचित जाती पुणे जिल्ह्यात सर्वाधिक. अनुसूचित जमाती ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक. विभागनिहाय नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक. लोकसंख्येची घनता कोकणात सर्वाधिक आहे. मुंबई उपनगर सर्वाधिक 365. गडचिरोलीमध्ये सर्वात कमी. दशवार्षिक वृद्धी तर छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक होता. ठीक आहे. आणि विभाजन पूर्व ठाण्यात सर्वाधिक होता 36%. आणि निगेटिव्ह मुंबई शहर आणि आपण तिघं बघितले खाली तक्त्यामध्ये. 45.2 नागरी लोकसंख्या आणि नागरी लोकसंख्येमध्ये अर्थातच कोकण. 929 लिंग गुणोत्तर, 894 बाललिंग गुणोत्तर. लिंग गुणोत्तर सर्वात कमी कोकणामध्ये, बाललिंग गुणोत्तर सर्वात कमी छत्रपती संभाजीनगर महसूल विभागामध्ये. साक्षरता दर 82.3 आणि साक्षरता दर सर्वाधिक राहून गेला. हायलाइट करायचं नागपूर 84.4 साक्षरता दर. सर्वात कमी छत्रपती संभाजीनगर महसूल विभाग. स्त्री पुरुष प्रमुख असलेली कुटुंब जवळपास 10.3% कुटुंब ही स्त्री प्रमुख असलेली कुटुंब आहेत. 43.99 कार्य सहभाग दर आहे. हे पण बघितलं जवळपास 44. बाकी काही खूप महत्वाचं नाहीये. 40%, 40.6% कुटुंबांकडे पिण्याच्या पाण्यासाठी बाहेर जायला लागते. शौचालयासाठी 47% कुटुंब बाहेर जात होते. 83.9% घरांमध्येच वीज होती. मग नंतर योजना आल्या, दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना असेल किंवा सौभाग्य योजना असेल, वीज आली नंतर.
83.9% कुटुंबांकडे वीज नव्हती, म्हणजे होती, उरलेल्यांकडे नव्हती. 2011 जनगणना. LPG वापरणाऱ्यांची संख्या फक्त 43.4% होती. 68.9% लोक कुटुंब बँकिंग सेवांचा लाभ घेत होते. नंतर ती वाढली असणार आहे. झोपडपट्ट्यांमध्ये देशातल्या 18.1% झोपडपट्ट्यांमध्ये राहणारी लोक महाराष्ट्रात राहतात. महाराष्ट्रानंतर आंध्र प्रदेश आणि नंतर पश्चिम बंगाल. ओके, सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आपण लवकरच 4थ्या व्हिडिओमध्ये पुढच्या प्रकरणाची चर्चा करणार आहे.